दोन पदयात्रा 2004 साली एक पदयात्रा केली आणि 2014 साली 2004 सालची महत्वाची, कारण त्यावेळी माझ्या समोर एक स्वप्न उभं राहिलं. सगळ्यात आमच्या सहकार्याला माहित असेल, त्या पदयात्रेमध्ये मी एक विषय म्हणलो ना, महाराष्ट्राच्या आणि या भारताच्या इतिहासामध्ये 3च पदयात्रा प्रसिद्ध आहेत. पंतप्रधान यांची पदयात्रा, महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची जबाबदारी होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र बघितला होता आणि 2004 मध्ये मी ज्यावेळी पदयात्रा करत होतो त्यावेळी एक मुद्दा हमखास या मतदार क्षेत्रातल्या सर्व जनतेपुढे मांडत होतो की आपल्या लोहा आणि कंधार मतदारसंघाचं सिंचनाचं क्षेत्र फक्त 6% आहे. इथं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. या दोन्ही तालुक्यातून पोट भरायला आणि बिगारीला जाण्याचं प्रमाण 40% आहे. आणि हा सगळा भाग गिराईती आणि गरिबीच्या पट्ट्यामध्ये येतो. आणि मी विचारत होतो की हा काय आपल्या नशिबाचा भाग नाही, आपल्या कपाळावर काही सर्टिफिकेट टाकलाय म्हणून नाही. आमच्याच वाट्याला कर्जात जन्मणे, कर्जात वाढणे आणि कर्जात मरणे हे आमच्याच नशिबी का? मुठभर टाकून पोतभर काढणारा माणूस आम्ही. आमच्या घरी 18 विश्व दारिद्र्य का? आणि एखाद्या कारखान्यामध्ये एखादाच किलो लोखंड टाकलं तर 1च किलोचं चाक निघते, त्याचे मजले का वाढतात? मी ते थोडं डोळ्यात अंजन घालायचा त्या काळात प्रयत्न करत होतो. आणि मी सांगत होतो की हा जो भाग आहे, मी महाराष्ट्रात सर्व क्षेत्रात फिरलेला कार्यकर्ता आहे. याची जी काही नैसर्गिक रचना आहे, निसर्गाची जी रचना आहे या 2 तालुक्याची, एका बाजूला गोदावरी, दुसऱ्या बाजूला मन्याड, दोघांच्या 2 नद्यांच्या खोऱ्यात पोटात बसलेला हा प्रदेश आहे. सह्याद्रीच्या उपकाराने इथं 30 इंचा इतका चांगला सर्वसाधारण पाऊस पडतो. काही अपवादात्मक वर्ष सोडले तर इथलं मनुष्यबळ चांगलं आहे. या भागामध्ये कष्ट करण्याची परंपरा आहे. जमीन उपजाऊ आहे. आणि एवढं सगळं असताना आम्ही इतके मागासलेले का? हा मी सवाल करत होतो. त्याची गोष्ट म्हणजे आता जवळपास त्याला 20 वर्ष झाली. आणि सगळी मंडळी असभ्यात पडते. तुम्हाला आठवत असेल, माझे अनेक जण टिंगल केली, मजाक केला. मी त्यावेळी म्हणत होतो की या मतदारसंघात जर हे थांबवायचं असेल, बिगारीला जाण्याचं, पोट भरायला जायचं थांबवायचं असेल तर आपल्याला सिंचनाचा टक्का वाढवावा लागेल. आणि माझा दावा आहे, आजही आहे, या मतदारसंघात
56 ते 60% शेती सिंचन होऊ शकते, आजही माझा दावा आहे. आणि मी त्यावेळी म्हणत होतो की मला हे मतदारसंघ महाराष्ट्राच्या विकासाच्या यादीत पहिले महाराष्ट्राचे जे 10 मतदारसंघ आहेत त्या यादीत मला न्यायचा आहे. टॉप 10 हा शब्द वापरला. काही विरोधक मजाक करत होते, आता टॉप 10 म्हणाले, बरगड्यासारखं कराले, काळ्या आईला हिरवा शालू म्हणाले, काय काय म्हणाले. ते माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न असं काही आधारात नव्हतं. त्या पदयात्रेमध्ये मी 212 साईड बघितल्या होत्या. नाले असतील, बळ असतील, आणि 212 जागा अशा होत्या की तिथं साठवण तलाव करता येते, तिथं सिंचन तलाव करता येते, एखादा डॅम करता येते. अशा जागा 212 बघितल्या आणि त्याच्यासाठी ती पाहिजे. मी तेही प्रदेश बघतो. आता आपण इथं सगळेजण आहात. सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिक, पुणे या जिल्ह्यामधून कोणी शेलगावला पोट भरायला माणूस आलाय का? आपले गेलेत ना, शोकाने गेलेत की मायबापाला आणि वतन सोडून कशासाठी? आमचं काय पाप आहे? आणि हे सगळं मी मांडणी करत. आठवते की नाही की वसंतरावला मला वाटते प्रल्हाद त्यावेळा 84 ला आलो तुम्ही. किती वर्ष झाले? पहिली एंट्री झाली 84. म्हणजे आता त्याला 40 वर्ष झाले. परभणीला जरा शेतकरी संघटनेच्या 40 वर्ष. 40 वर्षात फक्त तुम्ही मधुकरराव शेळके मला एक बार आमदार केले. आणि आमदार केल्यानंतर एक आमदार, एक लोकप्रतिनिधीची काय जबाबदारी असते, इमानीद्वारे या देवाच्या दरबारात मी प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतो. गुरुजीने पाणी पिण्याचा सवाल केला, माझ्या ध्यानात नव्हतं. मी तळे बांधले, पण आधी आमचं ठरलं की या मतदारसंघात हे कोडं सोडायचं असेल, जे 2004 साली मांडलं होतं कोडं, ते सोडायचं असेल तर कुठून सुरू करायचं? आमच्या मतदारसंघाच्या शेजारी एखादा मुंबई, पुण्यासारखा, हैदराबाद सारखी मेट्रो सिटी नाही, मोठी MIDC नाही, समुद्र किनारा नाही, रेल्वे, ज्याच्यामुळे रोजगार वाढेल, ज्याच्यामुळे भांडवल निर्मिती होईल, ज्याच्यामुळे दरडोई उत्पन्न वाढेल, ज्याच्यामुळे माणसाचं राहणीमान वाढेल, असं कुठलंही काही नाही. आणि जे नाही आणि ते येणे शक्य नाही, त्याच्या मागं मागण्या करून लोकांना वेळ घालवण्यापेक्षा आपल्यापाशी काय आहे, आपल्यापाशी 3 गोष्टी शोधल्या. एक आभाळातून पडणारं पाणी, ती काळी आई आणि हे 2 हात. अर्थशास्त्राच्या नियमामध्ये या तिन्हीचा जर गुणाकार केला तर भांडवल किंवा उपाय तयार होतो. हे अर्थशास्त्राचा नियम आहे. रोजगार वाढतो, हे अर्थशास्त्राचा नियम आहे. याचा गुणाकार झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याची सुरुवात पाणी एकत्र करण्यापासून. सतरा तळी बांधली, घोटक्याचं तळ बांधलं, चोंडीचं बांधलं, वाघरवाडीचं बांधलं, पाताळगंगेचं बांधलं, भोजूच्या वाडीचं बांधलं, भुकेश्वराच्या वाडीचं बांधलं, रामाच्या वाडीचं बांधलं, धोंड्याच्या वाडीचं बांधलं,
फार बोगदई. तुम्ही ते खरं तर मी ते विषयात बोलणार नव्हतो, तुम्ही काढला. मी ज्या काळात आमदार होतो त्या काळात या मराठवाड्यामध्ये सुरेशदास मंत्री होते, राजेश टोपे मंत्री होते, तेजस क्षीरसागर मंत्री होते आणि सन्माननीय अशोकरावजी चव्हाणही मुख्यमंत्री होते. पण कोणी तरुण माणसानं शोधा त्या दशकात आजपर्यंत 20 वर्षात या उभ्या मराठवाड्यात या नेत्याच्या या मंत्र्याच्या मतदारसंघात एक साठवण तलाव त्यांना बांधता आले का हे शोधा. माझ्यासोबत सुरेशदासचे प्रस्ताव सगळे घेऊन इवन म्हणजे अशोकराव साहेबांच्या मतदारसंघातल्या पिंपळढव भोकर मधल्या पिंपळढवचाही प्रस्ताव. मी ते माझं कौतुक सांगणार. मी हारल्यानंतर जे दुसऱ्यांदा आमदार आले त्यांनी ती चौकशी लावली की संपूर्ण मराठवाड्यातला 0 ते 250 हेक्टरच्या सिंचनाचा निधी मराठवाड्यातला हा लोहा मतदारसंघातच कसा गेला. पंकजा मुंडे मंत्री होत्या, 3 गाड्या चौकशी झाली. 25 तळ्याला प्रमा मिळाला, प्रशासकीय मान्यता, त्याचे वर्क ऑर्डर झाले, कार्यारंभ आदेश. या भागाने त्याच्यावर स्टे आणला आणि या शहाण्या आमदाराला आणखी त्याचा स्टे सुद्धा उठवला. भटात कोणत्याच्या वाडीपासून सगळे. शेलगाव सारख्या गावात करायचं नव्हतं, जिथं हेक्टरीचे झोडप येतात, जिथं शेतीची पिकाऊ जमीन जात नाही असे ठिकाण आम्ही पाणी गोळा केलं, पुष्कळ ओरडल्या. माझ्याही काळात ते उदगीरच्या पाण्याचा प्रस्ताव होता, लिंबोटी. आम्ही भांडण केलं, कॅन्सल झालं. ते पाणी लेंडीवरून घ्या म्हणून सांगितलं, कारण तिथं गुन्हेगार फिरतच असतात. हे माझे आमदार झाले. लक्ष्मण ढोबळे पाणी पुरवठा मंत्री होते. बालनामध्ये मधून त्याचं भांडण झालं. ते म्हणजे आम्हाला 1 लाख लोकांचं शहर आहे उदगीर, काय करू मी, पाणी देणार का तुम्ही पिया. मी म्हणलं तुला शरद पवार साहेबांनी राज्याला पाणी पाठवायचं मंत्री केलंय, मला इथं पाठवलंय माझ्या जनतेने, माझ्या जनतेच्या हिताचं रक्षण करायला इथं पाठवलंय, तू काय करायचं ते कर. संतरी पुष्कळ गिरीश महाजन या सगळ्या मंडळीला भांड. त्या गुत्तेदारांना 90 कोटीची योजना 120 कोटी केली. त्याच्यात पाणी पुरवठा मंत्री नवनीत साहेब, आपले त्यावेळेचे आमदार राव साहेब, त्याला रावच म्हणतात. सगळ्यांनी रिंग केली. तिकडचे भालेराव आमदार जोड बसवला वरच्या 30 कोटी. पण आता भिगरस्ता बंधारा पालमच्या किती जवळ आहे, 30 दशलक्ष घनमीटर पाणी आहे त्याच्यात. पालमला लिंबोटीवर पाणी काय. आता तिथं उदगीरच्या जवळ सुद्धा देवर्जन, कासराळा सगळे धरणं आहेत ना बाबा. 110 किलोमीटर कशाला आले. आता गुरुजी मध्ये राहिलेलं आता या त्यानं ते विकलं. आता या आमदारानं खाल्ल्या धरणातून, मन्याड धरणातून जलजीवन पुऱ्या तालुक्यालाच पाणी. माणसं मला नक्की माहित आहे. मी पाताळ गंगेला गेलो, 60 वर्षाची मागणी होती त्याची. त्यामध्ये आमदार झाल्यानं आमच्या गावात खेळ केल्याशिवाय गावात यायचं नाही
आमच्या घरावर सोन्याचे कौलं जरी टाकून देतो म्हणल्या तरी आम्हाला ते मान्य नाही. आणि आम्हाला आतापर्यंत सगळ्या आमदारांनी या मारुतीच्या पारावर उभं राहून शब्दा खाल्या, पण त्यांनी काही केलं नाही. तुम्हाला जर तळ करायचं असेल तर आमच्या गावात या, नाही तर गावात क्लिअर. 3.5 वर्षानंतर त्या गावात गेलो. धरण तळ मंजूर केल्यानंतर कुदळ मारायलाच त्या गावात. काय करायचं आता? हे उग विषय निघाला म्हणून घोरा काढ. कोण जिम्मेदार आहे? कोणीतरी जिम्मेदार लागते की नाही? आंदोलनावर घेतलं. भावाचं म्हणाल्या, अहो मजूरदार साहेब, आपल्या शेतात काम करणाऱ्या बिचाऱ्या मजुराच्या खिशात जरी 500 रुपयाची नोट लह्याच्या बाजारात घेऊन गेली तर महागाई इतकी वाढली की खोटा वापर केला. काय 500,000? किती बाऱ्या विमा गेला लह्याचा? तुमचे काय काय गेले हे कागदार हिशोब काढून आणून देतात. आपण 1000 पटीनं भरतो. त्याच्या टिकवायला का नाही? 50,000 मागायला म्हणजे टिकवा आला नाही. 3 महिने झालं टाक्यानं पाणी आलं नाही. आता बैल, गाडी, माणूस काढा ना हिशोब. हजाराचा कुठं कुठे हिशोब होते. मी मला जाय म्हणेल की ऑफिस मध्ये कोणी हे काय बघ. ऑफिस मध्ये बाजारच्या दिवशी लाईट बोर्डाच्या ऑफिस मध्ये फक्त चपराशी कुणाचा कुणावर अंकुश नाही. अधिकारी कसे काम करतील? आता शेतातल्या गड्याबरोबर दुपारी जाऊन जर माल लावीत बसला तर ते मालक गेल्यावर काय काम करते की पोता आतुंबाबळाच्या झाडाखाली झोपला? कोण करा? काही जिम्मेदारी घ्यायची नाही. ते आपले शिंदे साहेब आमदार मी परवा टिळकीला गेलो. गेले वर्षी मी तिथं किस्सा सांगितला. गेले म्हणजे टिळकीला. आता आमदार साहेब गेल्यावर 5-50 माणसं जमतात आणि त्यांनी विनंती केली की साहेब 1 महिना झालं टिकून आहे. काही करून आमच्या रानातली बल उडून तरी हरभरे पेरायची वेळ तरी आम्हाला ताबडतोब टिकू द्यायला सांगा. साहेबांना लगेच खिशातून फोन कळला. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन लावला. ते म्हणजे मी टिळकीत आलो. टिळकीतल्या सगळ्या शेतकऱ्यांची गावकऱ्यांची मागणी आहे की ताबडतोब ट्रान्सफॉर्म आला पाहिजे, कारण त्यांचे हरभऱ्याचे खळे उठले आत्ताच्या आता. ते म्हणाले पेरणी होईल, हे म्हणाले खळे उठले. काय शिकावं याच्यात? परवा प्रतापराव खंदाला भाषणात बोलले की शिंदेला जेलमध्ये जाता जाता मी वाचलो. मोबाईल जेलमध्ये जाऊन आलं मी वाचलो. आता जेलमध्ये कोण जाते माणूस? थोडं लांबून घेतो. जेलमध्ये कोण जाते? एक तर जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करणारा माणूस तरी जेलमध्ये जाते. जसं तुम्ही बाबा 200-200 दिवस जेलमध्ये साहेब, आमचे 300-300 दिवस कशासाठी? याच्यासाठी तरी जेलमध्ये जाते. नाहीतर टाके चोऱ्या केल्या तरी जेलमध्ये जाते. आता आंदोलन केलेलं तर कुठं ऐकण्यात नाही आपले. मग याचा अर्थ त्याने काहीतरी टाके चोऱ्या केल्यात. आणि त्याच्यामुळे ते जेलमध्ये जाऊन आल्यामुळे साहेबांना वाचलं असंच असेल ना. त्यानं तसं म्हणलं की यानं दुसऱ्या दिवशी म्हणलं यानं काय मला जेलमधून वाचते, याचे मुंबईतले 1000 लफडे लुटी लावून. आम्ही त्या दिवशी सगळ्यांना सांगितलं की काय तमाशा आहे. अरे भांडण कुणाच्या इथं नाही. तुमच्या घरी आहे, माझ्या घरी आहे, काही वाटणीचं आहे, शेताबाडीचं आहे, काहीतरी भांडण नाही असं घर कोणतं आहे? सगळ्यांच्या घरी भांडण.
पण इथं चावडीवर येऊन लोक करता का आपण? तुम्ही लोकप्रतिनिधी आहोत, तुम्ही खासदार राहिलेले आहोत, ते आमदार आहे. काय करमणुकीचं आहे? बरं गेल्या वेळेला असंच म्हणले, त्या बाईनं तर भाड्या भाडखाऊ पर्यंत काढलं होतं आणि बरोबर 2 दिवसांना आधी मॅचिंग करून घेऊन जमीला गेली. माझी आपल्याला सगळ्याला विनंती आहे, आम्ही काही कोणाचं उघडत राहिला अजिबात. आणि माझा ते स्वभाव दिले, मला आजही मला वाटते की ते माझं स्वप्न अधुरं आहे. मी पहिल्या वर्षी आमदार असताना 11 पाणी पाळ्या दिल्या, 11 धरणात पाणी असून काय आता नियोजन तर पाहिजे. नियोजन नाही केल्यावर त्याला काय बाकीच्या अधिकाऱ्यांना काय दिलं. जर कोणी एका रोटेशनला किती दशलक्ष किलोमीटर लागते ते आमच्यापेक्षा आकडा. समजा आपली 5,500 हेक्टर जमीन सिंचन, अरे 12 धरण आहे. विष्णुपुरी 12 धरण. आता अंतेश्वरचा बंधारा कशासाठी बांधला मी तुमच्या ऐकण्यात आहे का? 300 कोटीचा अंतेश्वरचा बंधारा 30 वर्ष नियमात नव्हता. म्हणून म्हणले होते प्रतापराव की अंतेश्वरचा बंधारा कराव, मी राजकीय संन्यास घेईन म्हणले. कारण ते नियमात नसताना लोहा तालुक्याला 30 दशलक्ष किलोमीटर पाणी अतिरिक्त मिळेल. नांदेड अजस्त्र शहर झालेलं आहे, इकडे MIDC आहे, सिडको हाडको आहे. या सगळ्याची तहान या पाण्यावर जाईलच. विष्णुपुरी लोहा तालुक्यातल्या शेती सिंचनाला फ्री होईल म्हणून अंतेश्वरचा बंधारा आणि तिवळा साठवण तलाव या 2 गोष्टी अवघड असल्या तरी मी त्या पूर्ण केल्या. आणि मी एकमेव आमदार आहोत की तेवढा मोठा प्रकल्प माझ्याच काळात तांत्रिक मान्यता, माझ्याच काळात प्रशासकीय मान्यता, माझ्याच काळात टेंडर, वर्क ऑर्डर, बांधकाम आणि जलपूजन. नाहीतर 2-3 टर्म जातात. 2 प्रकल्प उभा केला, पार याच्यापर्यंत पाणी येते वेलूरपर्यंत. 2 नदीच नाही मिळेल लोकांना. आता 10 वर्ष झालं पडलाय. त्या दिवशी जवळाला गेलतो, काही गोष्टी आपल्याला निश्चितपणे जबाबदारीने कराव्या लागतील. काही घरचे मला म्हणाले आता थांबलं पाहिजे. फक्त 40 वर्ष झालं मरमर करायला, लाट्या काट्या, आंदोलन, मोर्चे आणि या बळीराजाला सांगून जाणून एक जीप सोडून गेली. कसं थांबा? कोण आहे वादी? कोण आहे? दुःख कमी करण्यात गेला तर किमान दिशा देणारा तरी माणूस लागते की नाही. गेल्या वेळी मी पदयात्रेत सांगितलं होतं, मला मत द्या की न द्या, माझी पोलचीट येईल, पण हे येणारे मात्र गुंडी हातात. हे चांगले माणसं नाहीत, चांगल्या संस्कारातले माणसं नाहीत. राजकारणाचा संस्कार राज्यात खराब करून टाकतील. हे आपल्या उपयोगाची माणसं नाहीत, हे डाकेखोर माणसं आहेत. क्लिअर कट सगळ्या पदयात्रेत सांगणं माझं सांगणं काम आहे. पाळाव न पाळाव हा विषय नाही, पण माझ्या जनतेला जे काही धोका आहे, जे काही समोर येणारं संकट आहे ते अवगत करणे, ते सांगणे ही माझी जबाबदारी आहे. कारण माझी जन्मभूमी ही आहे, माझी कर्मभूमी ही आहे, माझं सर्वस्वी आहे. मी पोरायला सांगितलं तुमची काही मला मदतीची गरज नाही, तुमचं तुम्ही आनंदाने राहा. आणि तुम्हाला पाकिस्तानच्या बागेपासूनही जहागिरी कमवून दिली तरी आखरीला बापानं काहीच केलं नाही आमच्यासाठी, म्हणून आम्हाला माहिती.
तुमचं तुम्ही राजाराम करा, आम्हाला नको आहे, पण माझ्या जीवाजीव आहे तुमच्या पायात प्राण आहे तोपर्यंत मी माझ्या या मतदारसंघात काम करत, त्याच्या संरक्षणाचं काम करीत, त्याची ढाल होईल. म्हणून काम होतं केसीआर साहेबांना तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याला लोह्याला का आणलं होतं? कारण हे रोल मॉडेल महाराष्ट्रात आणण्याची गरज आहे. आत्ताही तेच हे नक्की काय 10 वर्षापासून एकरी 10,000 रुपये मिरगाच्या दिवशी खात्यात जात होते. 10 वर्षापासून 100 एकरात. इथं 10 वर्षापासून दिवसा लाईट मागायला 24 तास वीज मोफत गुणवत्तेची ट्रीट न होणारी, पाणीपट्टी मोफत. 2014 साली तेलंगणाचं सिंचनाचं क्षेत्र 8% होतं. 2024 ला तेलंगणातल्या शेती सिंचनाचं क्षेत्र 48% होतं. या वर्षी उन्हाळ्यातली धान 54 लाख हेक्टरवर तेलंगणात केली, पंजाबच्या पुढे देशात सगळ्यात. आम्ही इथल्या राज्यकर्त्याला सवाल केला, इतका संपन्न महाराष्ट्र, नद्याची संख्या जास्त, जंगल चांगलं, समुद्र किनारा, मुंबई सारखी आर्थिक राजधानी, त्याचं दरडोई माणसाचं उत्पन्न 3,47,000 आणि महाराष्ट्राचं 2,56,000. 80 सालच्या दशकामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या पहिल्यांदा आत्महत्या झाल्या होत्या तेलंगणात झाल्या. त्यांनी आत्महत्या थांबवल्या. दलित बंधू म्हणून योजना काढली. दलित माणसाला 10 लाख रुपये व्यवसायाला 5% रकमेत ट्रॅक्टर, काय काय त्याच्या 260 1 लाख कोटी तरी बळीराजाच्याच खात्यात जातो. 6 लाख कोटीचं बजेट आहे. 3 लाख कोटीचं बजेट असणारा माणूस जर एवढ्या सगळ्या गोष्टी, आज किती लाडकी बहीण काढ, त्यांनी तर शादी मुबारक आणि लक्ष्मी मुक्ती ही योजना 10 वर्षाखाली काढली. पुणे बाई लेकीचं लग्न हो, पत्रिका दाखवली की तिच्या खात्यात 1 लाख. आम्ही सांगितलं की आम्हाला ते रोल मॉडेल महाराष्ट्रात पाहिजे, आवश्यक आहे. नाहीतर आज जसं पवार साहेब म्हणले की महाराष्ट्र हा शेतकऱ्याच्या आत्महत्येचं राज्य झाले, देशात नंबर 1 संपन्न राज्य. कशासाठी? मी मोठा गंभीरपणे बोलतो सर, डोळ्यानं बोलतोय. डावे उजवे याला माहित आहे. शरद जोशींना विरोध करून बीपीसीला आणलं, सगळ्या संघाला. या सगळ्या राज्यकर्त्यांचं आज घडीला मी तुमच्याकडे आला. या 12 कोटी महाराष्ट्राच्या जनतेसाठी कोणीच गंभीर, नो वन सिरियस. मी या राज्याच्या 12 कोटी जनतेचा मंत्री आहे. माझी काही जबाबदारी आहे. पुढच्या 25 वर्षात माझ्या जनतेला शिक्षणासाठी काय अपडेट करावं लागेल, मेडिकल सर्व्हिसेस साठी काय अपडेट करावं लागेल, सिंचनाचा टक्का कसा वाढवावा लागेल. 30 लाख कोटी रुपये बजेट दिलं. 1 लाख कोटी रुपये सुद्धा किमान इथं ऊर्जेचा तुटवडा आहे. तुम्ही सेंट्रल ग्रीड मधून वीज घेता. 10-12 मेगावॅटचा शाखपाल आहे आणि तरी सुद्धा तुम्ही त्या क्षेत्रात काम करत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? खरंच तुम्ही या महाराष्ट्राच्या विकासाचं पाऊल पुढे टाकायला निघालात. आज जीडीपी लो आहे, पर हेड कॅपिटल इन्कम लो झाले. आकडेवारी काढ. 6 राज्य तुमच्या पुढे. प्रगत महाराष्ट्र 16% वरील महाराष्ट्र आणखी सिंचनात गेलं नाही. 75 वर्षात कोण करायचं? आम्हालाही
इन्सेंटिव्ह पाहिजे, इथल्या बळीराजाला इन्सेंटिव्ह पाहिजे, आमचा सातबारा कोरा पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्हाला उभा करायच्या आहेत. हे रोल मॉडेल आम्हाला महाराष्ट्रात उभा करायचं आहे. आणि म्हणून खर तर सांगतो, हे जर हरले नसते तेलंगणा, आता महाराष्ट्रातल्या तुमच्या आमच्या बळीराजाचं दुर्दैव, खरंच ते हरले नसते, त्या सगळ्यांना समुद्रात घेऊन बुडीले असते राजे काय सगळ्यांना. मला तर 8 महिने तेलंगणामध्ये ये महाराष्ट्र का अगला सीएम है बीआरएस करना है, केवढी हवा तयार केली. 10 महिन्यात एका राष्ट्रीय नेत्याला सुद्धा एखाद्या राज्यात 10 वर्ष पक्ष बांधता येणार नाही. मी काटोल नागपूर पासून गडिंग्लज पर्यंत एवढा मोठा पक्ष, सगळ्यांनी हायबत खाली होती, सगळे टीका करायला लागले. आपकी बार किसान सरकार या घोषणे, आणि दिल्लीतून बीजेपीने त्यांचा गेम केला. त्यांच्या लक्षात आलं की हे दिल्लीवर चालून यायला निघाले. सगळ्यांनी मिळून काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला तर चालेल, पण केसीआर होणे त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून गेम केला. नाही ते ठरलंच, 40 खासदार जाऊन दिल्लीच्या मानगुटीवर बसवायचं, तिथली इरिगेशन पॉलिसी चेंज करायची, तिथली एनर्जी पॉलिसी चेंज करायची. सगळ्या जे जे शेतकऱ्याच्या नड्याला लागणाऱ्या आणि शेतकऱ्याचे अडथळे असलेल्या पॉलिसी आहेत ते खटाखट बदलायच्या. नाही तर काय, काळेश्वर प्रकल्प नाही ऐकलं त्याने, सीडब्ल्यूसी सेंट्रल वॉटर कमिशन आउट ऑफ बॉक्स जाऊन डिसिजन केले. नियमाच्या बाहेर जाऊन, काय मला जेलमध्ये घालायचं, काही गोष्टी नियमाच्या बाहेर जाऊन करावं. सगळं काय सगळं अवघड हे होणं आवश्यक. आणि तेच भागात धरून मला तर काय कोणी उचलून देत होते पुढे आघाडी बाकी पडल्या त्या आजीदाला किती फोन आले, जाऊ दे आला तर तूच ये. काय कर सांगत. माझं स्वप्न आहे की या काळ्या कष्ट करणाऱ्या शेतकरी शेतमजुराला माता वगैरेला एक तरी दिवस सुखानं बघायचं, आणि ते आपल्या डोळ्यानं बघ. माझं सगळं नीट काय मिळवलं तुम्ही, आपण काही नाही नुकसान. ही येणारी उद्याची महाराष्ट्राची विधानसभा ही अत्यंत संक्रमण काळात आहे. जबाबदारी आपल्याला पाळावं लागेल. पण याचं सगळं कॅरेक्टर आपलं कलंबर कारखान्यापासून माहित आहे आपल्याला. भाव काही आहे ना, त्यांना माहिती नाही काय काम करायची गरज आहे. ते म्हणतात शेलगाव आणि रुसले ते गेल्या वेळेला 1000 घेतले, त्या वेळेला 1500 घेतली. रुसवा काढायला मी तुमचा कार्यकर्ता आहे, माझं सांगण्याची जबाबदारी आहे. मी एक महाराष्ट्रात आघाडी उभा करत आहे. मला खात्री आहे मी तुमच्या दरबारात तेवढी मोठी गोष्ट कधी करत नाही, माझ्या आघाडीचं सरकार येईल म्हणून. पण मी खात्रीनं सांगतो आमच्याशिवाय या महाराष्ट्राचं सरकार होणार नाही. तेवढंही झालं त्याच्या नड्याला नका. सरकारातच उभा परिस्थिती कोणी सांगणं आले. मी आता येताना मनियाला लागलो विचारे जनतेचं गेलं काय ते मुलांना देतात कुणाला पण
दोघांना द्यायचं नाही असं ठरलंय बघा. गुवाचा कटाळा आल्यावर देतात कोणाला की माहिती नाही म्हणजे त्या विचारायचं लोक सांगारे त्यांनी काय म्हणत आहे हेच नाही कुठेही जा तिथं पुन्हा त्याच विकासाच्या रस्त्याने जायची गरज आहे. 5-10 वर्षाचं आपण मन लावून काम केल्यापासून खरंच बदल नाही मरमर करावं लागतं नाही मरमर 5,000 सिंचन विहीर 600 पाणी किती सांगायचं मागून झाली का सिंचन विहीर. आणि इथं सोयाबीनच्या काढणीचा काय रेट काही उघडायचं का आहे कोण बोलणार एवढी हिंमत का होते. तेल आणायची हिंमत का होते ढेप आणायची हिंमत का होते कांद्यावर निर्यात बंदी घालायची हिंमत का होते कापसाच्या गाठी आणायची हिंमत का होते. हे सगळं बळी आपण उगत म्हणता धारण मरण देवाच्या हातात. धारण मरण तुम्हाला 40 वर्ष सांगायला सांगायला की मुंबई दिल्लीत बसणाऱ्याच्या हातात आहे. त्याची कलम फिरली की आपलं नशीब आपलं बरबाद. दुसरीकडे ताकद नाहीये. आणि यावेळी गेल्या बारला थोडे वचकले कुठं बळीराजा रुष्ट झाल्यानंतर त्याला झटका बसलाय. आजही ते इतके घाबरून आलं. मला आज एका दिल्लीच्या माजी IAS माझा एक मित्र आहे अंदर तुम्हारे चुनाव टाइम पे हो गए ऐसी गारंटी नहीं है. बोले क्यों भाई अरे कितने बार सर्वे करो 50 के ऊपर बीजेपी जा रही थी. बोले ये चुनाव में कुछ तो भी लफड़ा करेंगे बोले आगे बोले जितना आगे रहेगा फिर 25 हो जाएगा. म्हणजे आहे ना बरोबर आहे. माझी सुद्धा जरा गेला बघ कुणासोबतच नाही घरामध्ये बसून 1.5 तास त्याच्यात मी दादा नाही म्हणतो दादा तुमचा काय राजकीय निर्णय असेल ते असू द्या पण महाराष्ट्रातले 10-15 माणसं आता 30 वर्षापासून चळवळ्या करतात. शेतकऱ्याच्या समाजाच्या सगळ्या चांगल्या गुणवत्तेचे माणसं आहेत. आता ते बेटा कुटीला आले सरकार त्याचा आवाज दाबायचा प्रयत्न करतो. आता आपण जर त्यांना हात लावून आशीर्वाद देऊन सगळ्यांनी मिळून त्यांना सभागृहात पाठवलं ते जिवंत राहतील. नाहीतर चळवळ्यात म्हणजे आला तेवढं किती वर्षानुवर्ष कशा चालवायच्या चळवळ्या फुकट आहे. ठीक आहे 5-10 वर्ष चालू 40-40 वर्ष माणसं जिरून चालले पण यश आलं तर बरं वाटतं. आता किती बाऱ्या पडल्या तुम्हाला ध्यानात नसेल मी किती बाऱ्या हारलो. एक बार निवडलं तेवढं ध्यानात मी कधी कोणाला तोल जाऊन ज्या दिवशी पराभवाचा निकाल आला त्या दिवशी खुर्चीवर येऊन बसून सगळ्यांनी मी कधी वाकडं बोलाय नाही कधी तिरपट बोलाय नाही कधी रागराग केलं नाही काहीच. माझं काय माझ्या जनतेचा पराभव झाला. आपण फार मोठी किंमत मोजलेली आहे. आणि शेलगाव हे गाव असं आहे आज नाही मी गेली 4 दशकापासून आज आपण नाही पण सगळी माणसं सगळ्या समाजाची माणसं इथं गुन्ह्यावर काही झालं किती विपरीत परिस्थिती आली तर या गावातली माणसं त्याचं आतिफ होत येत नाही लगेच. आणि उत्तंगण गावाच्या यादीचं नाही संस्कारित गावाच्या यादीचं गाव आहे. आणि मला खात्री आहे मी छोटा मोठाही कार्यकर्ता होतो त्याही वेळेपासून 40 वर्षापासून मी जेव्हा आलो तेव्हा या परिसरात किंवा विशेषतः गावात
मी जे सांगतो ते जीवाचा कान करून ऐकणारे आणि माझ्या विचाराला नेहमी प्रतिसाद देणारं हे गाव, ही नगरी आहे. माझा माझ्या विचाराचाही मान सन्मान करणारे हे गाव आहे. मला तुमच्या गावाबद्दल अत्यंत आदर आहे आणि म्हणूनच त्यावेळी शेवटच्या टप्प्यात शेलगावची वितरिका मोठ्या कष्टाने मी माझी जिम्मेदारी आहे, ते का उपकार नाही. या परिसराने तुम्ही दिलीप दादालाही एक बार जिल्हा परिषदेला दिले, आमचा मानपान केलं नाही असं, पण समोर संकट मोठं आहे, हे आपल्यालाच करावं लागेल. त्याच विकासाच्या दिशेने आपल्याला जावं लागेल, तेच पायवाट विकसित करावं लागेल. आणि जे सगळं मी जे मांडलंय त्याला दुसरा काही रस्ता नाही. यायचं कारण हे बिचारे भाग्याची माणसं आता सोन्याच्या ताटात खोदाव बिचारे, आमचा काही आमची हरकत नाही, सोन्याच्या ताटात खोदाव, पण आमच्या अनाथ माती काढून दे, पाणी कारखाना साखर बनतो, आमच्या अनाथ माती काढून दे. त्यानं काय सोन्याच्या ताटात, त्याला काय विचार भाषा तरी कशी आहे, कमरेच्या खाली काय ते म्हणजे त्याच्या लग्न काय ते पोरगी तिच्या लग्नाच्या मांडवाचा दाम फुलं दिलाय, ते म्हणजे याला चड्डी होईल त्याला मार म्हणजे घिसड्याची श्रीमंत असणे आणि अपघाताने एखाद्या लोकशाहीच्या काही चुकामुळे एखाद्या पदावर असले म्हणजे त्याच्यात पात्रता आहे असं समजायचं कारण नाही. हे सगळे अपात्री आहेत. या पदाला, या जबाबदारीला 3-3.5 लाख जनतेच्या न्याय हक्काला, माता भगिनीला 7 लाख माणसाच्या जनतेच्या प्रश्नाला यांच्याकडून न्याय देणं होत नाही. आणि यांच्या हातून कधीच चांगलं होत, कधीच समाजाला यायचं बनलं, पण यायच्या हातून चांगलं तरी होणार नाही. खरं तर मी काही कळकळून बोलणार आहोत, माझा अनुभव सांगतो, कारण मी नका केसाच एक सांगतो. माणसाचं एक मन असते, श्रीमंत असते, दानत असते, त्याचा एक विचार असतो, त्याचा एक पिंड असतो, सामाजिक मन असते, सामाजिक इच्छा असते, समाजासाठी वाहून घेण्याची एक प्रवृत्ती असते. आणि ही प्रवृत्ती समाजासाठी वाहून घेण्याची त्यांच्या कुणात नाही. हे पैसे देऊन आमदार होऊ शकतात, पण समाजाचा घटक होऊ शकत नाही. समाजाला 2 पावलं पुढे नेण्यासाठी यांच्या हातून याच्या 5 बोटानं कधी कुठे होणार नाही. एवढं माझं सत्य आहे. बाळा बघू येणाऱ्या काळात सगळे म्हणाले लावा लंगोट म्हणून, मी म्हणालो गावाचं काय पोरायला मुलं करा पट्टी, असं काय असेल पण जे काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीत आपल्याला पुढे जावं लागेल. पवार साहेब म्हणजे अधिक पर्याय द्यावा लागेल. आणि आपलं जे स्वप्न आहे आपकी बार किसान सरकार, हे स्वप्न मात्र या वेळेला हे आल्यावर तर 100% होतं, पण अपघाताने ते जरी नाही गेलं तरी ते कसं साध्य होईल त्याची जाडजोड मात्र आम्ही लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पण आता तुम्हाला आमची काळजी तुम्ही करा होता, मग आमची काळजी कोण करा, आम्हाला कोण सांभाळा, आमचं कोण, तुम्हाला सांभाळावं लागेल. ते एकमेकांच्या आधारावरच्या गोष्टी आहेत. उशीर झालाय, मी सगळ्या माता भगिनीचं तुमचं आभार मानतो आणि येणारा काळ पुन्हा एकदा सूचना करतो, वॉर्निंग देतो. येणारा काळ हा संक्रमणाचा आहे. येणारा काळ अत्यंत, याच्या पुढचा काळ तर फार कठीण आहे. आता कापूस जरी तुमचा चांगला असला तरी त्याची वाईट अवस्था आहे. फार अवघड काळ आहे. या सगळ्या गोष्टीला तोडायचं असेल तर तुम्हाला भूमिका घ्यावा लागेल. आणि हे जे काही समोर आले या समोरच्या सगळ्या संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागेल, एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि योगायोगानं तुमच्या सगळ्याचं दर्शन झालं. मला या एवढ्या उशिरा सुद्धा जेवायच्या हातामध्ये माणसं जेवायच्या हातामध्ये माझ्यासाठी बसल्या. कसं असते
आम्हाला दुसरी ऊर्जा काही नसते. तुम्ही दिसल्या, तुमचे चेहरे दिसले, तुम्ही हसल्या आणि जाता जाता शाबास शंकर धोडगे म्हणलं की आम्हाला हातीचं बळ येतं. बाकी काय, आम्ही तर मग कुणाच्या अंगावर जाऊन पडतो, तुम्हाला नाही. आम्हाला काही मनाची घेऊ नये, अस्तित्वाची चिंता नाही, भविष्याची चिंता नाही, अस्तित्वाची चिंता नाही. आणि करत आलो आमच्या कोणी नारायला झालं. पण तुमच्याही कानावर 40 वर्षात एवढं फिरतो मी देशभरात. दिल्लीला 2 वेळा मी ब्लॉक केलं होतं मेळावे. पण तुम्हाला कलंक लागेल असं कुठं वर्तन 4 दशकात 40 वर्षात महाराष्ट्रात तुमच्या शंकर धोंडगेनं मात्र केलं नाही. तेवढी इज्जत ठेवून तुमच्या आशीर्वादानं तुम्हाला गालबोट लागेल असं काही माझ्याकडून झालेलं नाही आणि ते होणारही नाही. मला या वतनाला एक पाऊल पुढे न्यायचं आहे. माझं जे स्वप्न आहे ते साकार करायचं आहे आणि ते बी माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत काही कोणी मला रोखलं तरी मी चालत राहणारा कार्यकर्ता आहे, मी थांबणारा कार्यकर्ता नाही. एवढंच निवेदन आपल्या समोर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो.